नमस्कार फ्रेंड्स, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। हे पहा, सकाळी सकाळी मी आता आंघोळ करून घेतलेली आहे। आधी उठून झाडलोट केला, रांगोळी काढली आणि म्हणलं चला आता बटाटे उकडवायला ठेवावं आणि आंघोळ करावं। म्हणजे आंघोळ करेपर्यंत छान बटाटे उकडलेले आहेत आपले। आज करायची होती मला बटाट्याची सुकी भाजी, कारण मुलांना दुसऱ्या भाज्या करायचं म्हणलं की नाही आवडत। त्याच्यामुळं मग मुलांचं पण मन होतं बटाट्याची भाजी करावी। त्याच्यामुळं मी बटाटे उकडायला टाकले आधी आणि मग गेले आंघोळीला। हे बघा, आपले छान बटाटे पण उकडलेले आहेत, पण याची साल काढून घ्यायची आहे आणि खूप गरम लागतं हे। त्याच्यामुळे हे बटाटे मी थोडंसं थंड पाण्यात टाकलं आणि मग साल काढून घेतली। साल काढून घेतल्यानंतर मग हे बटाटे चिरायचे होते। कुणाच्या मुलांना बटाट्याची भाजी आवडते कमेंटमध्ये आठवणीने सांगा। आणि सुक्या भाजीला थोडंसं मोठे चिरून घ्यायचं होतं, त्याच्यामुळे मोठ्या फोडी करून घेतल्या। आपण चुरून बी घेतलं तरी चालतं, तरी पण मी मोठ्या फोडी करून घेतल्या आणि सर्व बटाटे चिरून बाजूला ठेवलं आणि म्हणलं आता आपण पीठ मळून घ्यायचं होतं। पीठ मळण्यासाठी मी पीठ चाळून घेतलं छान आणि पीठ भिजवून भाजी करेपर्यंत पीठ भिजल म्हणून मी पीठ मळून साईडला ठेवली आधी। चला तर मग लगेच भाजी करायला घेतली। भाजी करायला मस्त फोडी तर करून घेतलेल्याच होत्या बटाट्याच्या। कांदा पण चिरून घेतलेला आहे। मध्येच एक मस्त पदार्थ केलेला आहे, मिरचीचा ठेचा। मिरचीचा ठेचा कुणाला आवडतो सांगा, आणि मिरचीच्या ठेचाचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो नक्की बघा, आठवणीने बघा। हे बघा, आमचे एक अक्कलकोटचे फॉलोअर्स आहेत, त्यांना मिरचीचा ठेचा खूप आवडतो। त्यांनी कमेंटमध्ये पण सांगितलेलं आहे। तर भैयांना म्हणलं अक्कलकोटला जेव्हा येईन मी तेव्हा ठेचा तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन। आणि मग बटाट्याची भाजी करायला घेतली लगेच। कांदा पण लांब चिरून घेतलेला होता। बटाट्याच्या भाजीला लांब कांदा टाकलं की खूप छान लागतं, एकदम डोश्याची भाजी केल्यासारखी लागते। तर बटाट्याची भाजी पण करून घेते आता मी। आज काही तब्येत ठीक नव्हती, तरी पण म्हटलं खूप दिवस झालं व्हिडिओ टाकून, म्हणलं टाकावाच आता एखादी व्हिडिओ, म्हणून तशीच उठून आपला व्हिडिओ करायला घेतला। मग भाजी झाल्यानंतर म्हणलं आता पीठ मळून ठेवलेलं होतं, ते पीठ छान एकदम भिजलेलं आहे, तरी पण एकदा मळून घेतलं मी आणखीन, म्हणजे चपात्या मऊ होतात आणि छान होतात डबल पीठ मळलं की। त्यात आणि वैदही उठून आली माझी मुलगी, आणि तिला करून द्यायचा होता चहा। ती आत्ताच उठली, चहा मागायला आलीच होती। तिला म्हटलं जा आधी ब्रश आणि आंघोळ करून ये, तोपर्यंत मी चपात्या टाकते आणि मग चहा करून देते। मग ती गेली लगेच आंघोळ करायला। मग तिचं ब्रश आंघोळ होईपर्यंत म्हटलं छान गरमागरम चपात्या करून घ्या, म्हणजे सगळ्यांना ताजं सकाळी सकाळी जेवायला भेटेल छान। आज नाश्ता वगैरे काही नव्हता केला, कारण आईचा पण उपवास होता आणि माझा पण उपवास होता। त्याच्यामुळं आईची एकादशी होती, शाबूच केलं। मग शाबू करायला घेतले लगेच। हे पहा, लगेच शाबू पण केला। उपास असलं की भाजीचं खूप टेन्शन येतं, हे मुलं काही खात नाहीत एकतरी। मग त्याच भाजीतले बटाटे ठेवलेले होते चिरलेले मी, तेच बटाटे हिरवी मिरची वाटून मी हा छान शाबू केलेला आहे। चला तर मग आता आम्ही फराळ करून घेतोय। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।